तर पालघर जिल्ह्यामध्ये आम्हाला जर कमळ मिळालं तर नक्कीच आम्ही 100% आणतो 3 ते 3.5 लाख मताने आम्ही जिंकू शकतो। सतत म्हटलं जाते की प्रदीप शर्मा जे हरले ते भाजपाने हरवलं, कारण त्यांना त्यांचा उमेदवार आमदारकीसाठी हवा होता, जर खासदारकीसाठी पण असं नाहीच झालं। बघायला गेलो ते वास्तव आहे, हे वास्तव नाकारता येत नाही। तेव्हा आम्ही स्वाभिमानमध्ये मी जिल्हा प्रमुख होतो, ते गणित जरा थोडंसं चुकलं, प्रदीप शर्माला मतं पडली, तिथे ते कदाचित कमळ जर असतं ना तर ही सीट त्यांची गेली असती। असं नाही वाटत का तुम्हाला? ही एक खंत आहे, मी एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे, मला खात्री आहे ही मी जेव्हा पालघर आम्ही वसई तालुक्यामध्ये एका काँग्रेसचं काम करायचो तेव्हा तुम्ही संघटनेला जर मान दिला, सन्मान दिलात तर संघटना वाढते। नमस्कार। खासदारकीची निवडणुका, लोकसभा निवडणुका आता लागलेल्या आहेत। देशभरामध्ये भाजपाने असं म्हटलं आहे की 400 पार तर होणारच, परंतु कुठेतरी जागा वाटपांना घेऊन अजून पण तेरी भी चूप आणि मेरी भी चूप चालली आहे। महायुतीमध्ये अजूनही जागा वाटपाचा तिढा सुटत नाही आहे, 400 पार हवेत, त्यातही आता शिंदे असो किंवा अजित पवार त्यांचं देखील अजूनही जागा वाटपांवरून काही ठरत नाही आहे। पहिली यादी सर्वत्र जाहीर झालेली आहे, परंतु कुठेतरी प्रत्येक महायुती असू दे किंवा महाविकास आघाडी दोघांमध्ये अनबन पाहायला मिळते। आज आपण उपस्थित आहोत नालासोपारामध्ये, जो पालघर जिल्ह्याअंतर्गत येतो, आणि पालघर जिल्ह्याचे पण आपापसातले काही मुद्दे आहेत। कुठेतरी शिंदे गट असू दे किंवा भारतीय जनता पक्ष यांच्याकडून आपापले उमेदवार ठरलेले आहेत किंवा त्यांना त्यांचेच उमेदवार हवेत। तर आता आपण भाजपचे पदाधिकारी जे आहेत विश्वास सावंत यांच्याशी बोलणार आहोत। सरांशी फक्त पालघर जिल्ह्यावरच चर्चा नाही करणार आहेत, तर त्यांच्याकडून काही सिंधुदुर्गचे प्रश्न देखील जाणून घेणार आहोत, कारण सर जे आहेत ते कट्टर सिंधुदुर्ग सर, तुम्ही नेहमी प्रचारात तुम्ही सिंधुदुर्गचा प्रचार केलेला आहेत, सर जे आहेत ते राणे सरांचे समर्थक देखील राहिलेले आहेत। सर काय सांगाल? सर्वप्रथम तुम्हाला विचारू इच्छिते की पालघर जिल्ह्यामध्ये कुठे घोडं अडतंय? खरं सांगायचं मी तुमचे नमस्कार करतो। या पालघर जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत। 8 तालुक्यामध्ये आजपर्यंत जर इतिहास बघितला वसई तालुक्याचा तर लोकसभेला लोक मोदी साहेबांना बघूनच मतदान करतात। त्यामुळे हा जो आपला गड आहे तो त्याच्यासाठी आमची एक राय अशी आहे की आम्हाला कमळ चिन्ह पाहिजे, आणि या कमळ चिन्हावर जवळजवळ आमची 3.5 ते 4 लाख मतं ऑलरेडी आपलेली आहेत। राजेंद्र गावित पहिले आपल्याकडे होते, ते कमळ चिन्हावरच निवडून आलेले होते, परत ते शिवसेनेत गेले। त्यामुळे आजची जर कंडिशन बघता हा पालघर जिल्हा जर आपण जर पाहिला तर इथे उत्तर भारतीय जास्त लोक आहेत, गुजराती समाज जास्त लोक आहेत, राणे साहेबांना मानणारा कोकणातला विभाग जास्त प्रमाणात आहे। ह्यांचं जर समीकरण केलं तर पालघर जिल्ह्यामध्ये आम्हाला जर कमळ मिळालं तर नक्कीच आम्ही 100% आणतो 3 ते 3.5 लाख मताने आम्ही जिंकू शकतो। विषय राहिला आपल्या युतीचा, आज तुम्ही बोललात आपले 3 पक्ष आहेत, अजित पवार साहेब असतील, शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत, आमचे नेते उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, पण आमचं एक ठरलेलं असतं, वरिष्ठांनी जो नेता दिला त्याला आम्ही ॲक्सेप्ट करणार आणि बहुमताने निवडून आणणार। प्रश्न एक असा आहे की पालघर जिल्ह्यामध्ये असं म्हटलं जाते की जर भाजपाने त्यांचा उमेदवार उभं करायचं ठरवलं तर राजेंद्र गावित जे आहेत ते पालघरमध्ये पक्षप्रवेश करतील। यापूर्वी देखील भाजपच्या जागेवर ते निवडून आल्यानंतर ते सेनेत गेले, मग कुठेतरी त्यांचा जी विश्वासार्हता आहे ती सेनेवरच आहे का, फक्त भाजप नावासाठी आहे? खरं तर तो उमेदवारच भाजपचाच आहे। खरं सांगायला तो देवेंद्र फडणवीसला ते सोडायला पण तयार नव्हते, पण परिस्थिती अशी निघाली तिथे ही सीट शिवसेनेला गेली, मग पर्याय काय, मग देवेंद्र फडणवीस स्वतः बोलले तुम्ही तिकडे जा, आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, आणि ते चिन्ह निवडून आलेलं आहे। आज सगळं जर पालघर जिल्ह्याचा तुम्ही बारकाईने जर अभ्यास केला, ह्या वसई तालुक्यात काही लोकांचं वर्चस्व आहे, पण लोकसभेला बघा, लोकसभेला बिलकुल नाही। हिचं सर्व गणित केलं तर आमचं मोदी साहेबांचं 400 पार अबकी बार हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं। आणि इथे भाजप हाच कमळ चिन्ह असेल तर उत्तर भारतीय समाज, गुजराती समाज जो अतिशय मोठ्या प्रमाणात आहे तो भाजपलाच मतदान करू शकतो, हे सत्य आहे। पालघर जिल्हा हा कुठेतरी आनंद दिघेंचा बालकिल्ला म्हटलं जातं, मग कुठेतरी त्यांचं नाव राखण्याकरिता तरी शिंदे गटालाही जागा सोडेल का? बघा, शिवसेनेचे 2 भाग झालेले आहेत, काही मतं त्यांच्याकडे पण राहिलेली आहेत, काही शिंदे साहेबांकडे पण आलेली आहेत। शिंदे साहेबांनी बऱ्यापैकी पालघर जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या प्रमाणे काम पण केलेलं आहे, ते नाकारता येत नाही, चांगले सक्षम मुख्यमंत्री झालेले आहेत। त्यापेक्षा आपले मोदी साहेबांच्या ज्या स्कीम आहेत त्या आम्ही घरोघरी पोचवलेल्या आहेत। आज आम्हाला जे वरून आम्हाला आदेश येतात
त्याप्रमाणे आपला प्रत्येक कार्यकर्ता घरोघरी पोचतो. संध्याकाळचा कुठला कार्यकर्ता तुम्हाला ऑफिसमध्ये भेटणार नाही. प्रत्येकाला मोदीच्या स्कीम चालते, आयुष्यमान कार्ड असो, आभास कार्ड असो, ज्या ज्या योजना म्हणजे प्रत्येक घराघराकडे आज आपल्या भाजपतर्फे कार्यकर्ता पोचलेला आहे. त्याचं जर आम्हाला श्रेय घ्यायचं असेल आणि 100% खात्री जर असेल आम्हाला ह्या विजयाची, तर BJPला द्यावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. आमदारकी निवडणुका जेव्हा झाल्या होत्या तेव्हा प्रदीप शर्मा उभे राहिले होते आणि ती चर्चा आता काही तुम्हाला पण चुकलेली नाही आहे. सतत म्हटलं जातं आहे की प्रदीप शर्मा जे हरले ते भाजपाने हरवलं, कारण त्यांना त्यांचा उमेदवार आमदारकीसाठी हवा होता. जर खासदारकीसाठी पण असं नाहीच झालं, शिंदे गटाने आपला उमेदवार उभा केलाच, तरी नाराजी असेल का भाजपाची? बघायला गेलो ते वास्तव आहे, हे वास्तव नाकारता येत नाही. तेव्हा आम्ही स्वाभिमानमध्ये मी जिल्हा प्रमुख होतो, ते गणित जरा थोडंसं चुकलं. ते जर गणित झालं असतं तर तुम्हाला मी सांगू इच्छितो, नालासोपारा 132मध्ये जी प्रदीप शर्माला मतं पडली तिथे ते कदाचित कमळ जर असतं ना तर ही सीट त्यांची गेली असती. आणि तो एक फायदा आपल्याला पूर्ण संघटनेला झाला असता. ती आता चूक म्हणण्यासाठी त्यांचं वेळ चांगली होती, आमची वेळ चांगली नव्हती. आमच्याकडे चिन्ह नव्हतं, त्यांच्याकडे चिन्ह होतं, त्यामुळे काय प्रॉब्लेम झाले आहे. पण ते सगळ्यांनाचं दुःख आहे. काही एक पालघर जिल्ह्यामध्ये वसई तालुक्यामध्ये काहीतरी चमत्काराची आम्ही नक्कीच अपेक्षा करतो. लोक आज आम्ही नितीन गडकरीकडे भेटलो, साहेब दिल्लीला जाऊन भेटलो, राणे साहेबांना भेटलो, तर काही गोष्टी आमच्या कार्यकर्त्यांच्या आहे. इथे विकास झाला पाहिजे. आज तुम्हाला मी सांगतो 500 कोटी म्हणजे 1100 कोटी सेंट्रल गव्हर्नमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंट दिले. आज घरोघरी पाणी पोचलेलं आहे. त्याचं सगळं आम्हालाच होतं, कारण त्याचं उद्घाटन पण ऑनलाईन मोदी साहेबांनी केलं. आज प्रत्येक ठिकाणी तुम्ही कधी पण जा, पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. आणि आम्हाला खात्री आहे ह्या टायमाला तुम्ही चमत्कार बघा, आमदार केलं ना खासदार केलं. पण प्रत्येक वेळी जेव्हा युती होते तेव्हा फडणवीस साहेब कुठेतरी एक सोडता हात घेतात पालघर जिल्ह्यासाठी, असं नाही वाटत का तुम्हाला? ही एक खंत आहे. मी एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे, मला खात्री आहे ही मी जेव्हा पालघर आम्ही वसई तालुक्यामध्ये एका काँग्रेसचं काम करायचो तेव्हा तुम्ही संघटनेला जर मान दिला, सन्मान दिलात तर संघटना वाढते. एकेकाळी काँग्रेसला चांगली मतं भेटायची, पण कधी यांच्यानी दुर्लक्ष केला आणि शेवटी 2000 येऊन पोचली. आता भाजप हा सक्षम पक्ष आहे, मोदी साहेबांचं नाव आहे, देवेंद्र फडणवीसचं कार्यक्षम नेतृत्व आहे. त्यामुळे बऱ्यापैकी तुम्हाला ह्या महापालिकेत असो किंवा आमदारकीला असो, खासदारकीला असो, इकडे जे काम केलं आम्ही ते दाखवलं तरी बस झालं. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, आपली सीट बहुमताने येईल. येथे शेवटचा प्रश्न घेते. शिंदे गट आणि भाजपा आता युतीमध्ये आहेत, पण कुठेतरी त्यांचा उमेदवार ठरण्यामध्ये उशीर लागतोय किंवा आता जे भाजपाची नाराजी आहे ती आता समोर दिसून येते. जेव्हा प्रदीप शर्मा उमेदवार होते तेव्हा ती समोर दिसून आली नव्हती. जेव्हा हरले तेव्हा मग कळलं की भाजपा कुठेतरी नाराज होती म्हणून मागे पुढे मतं झाली, पण आता ती एकदम सरळ दिसून येते. ह्याचा फायदा बहुजन विकास आघाडीला होईल का? नाही, बिलकुल नाही. आता देशाच्या पंतप्रधानांचं एकच लक्ष आहे 400 पार. त्यामुळे कुठलाही कार्यकर्ता आपला एक BJPचा असो किंवा देवेंद्र फडणवीसला मानणारा असो किंवा काही मराठा समाजाच्या बऱ्यापैकी आहेत, ते आता मराठा समाजाला काही घेऊन बसलेले आहेत फक्त BJPच्या विरोधात, असं चालणार नाही. ज्यांनी देशाचं आज संरक्षण केलं, पूर्ण देशात आज मोदी साहेबांचं नाव आहे. ज्या मोदी साहेबांना देशाने आता 75% त्याला सर्वे केल्यामध्ये, जर देश सुरक्षित असेल आपला भारत देश तर सगळं सुरक्षित आहे. आणि आम्हाला खात्री आहे आणणारी नवीन पिढी आहे जी 18 वर्ष 20 वर्ष पूर्ण झालेली आहे, ती लोक मी 100% तुम्हाला सांगतो मोदी साहेबांनाच वोटिंग करतील. आणि कोकणाचा जर विकास जर करायचा असेल तर आपल्या कोकणात त्या माणसाने ऑलरेडी ठरवलेलं आहे, आपण मोदी साहेबांना सपोर्ट करायचा आहे. आणि तुम्हाला मी खात्री जातो आम्ही ह्या टायमाला जरी एकनाथ शिंदेचा पक्ष आणि अजित पवारचा पक्ष जरी आम्ही एकत्र असलो तर त्यांच्या कुठल्याही उमेदवार ह्या टायमाला आपण कुठेही त्यांना धोका देणार नाही, पडू देणार नाही. आम्हाला जर उमेदवार शिवसेनेचा दिला तरी तो आम्ही ॲक्सेप्ट करणार आहे, कारण आम्हाला 400 पार करायचे आहे. तो एक काळ होता, काही लोकांचे दिवस चांगले होते, कदाचित भविष्यात त्यांचे दिवस वाईट येतील असं मी ग्राह्य देऊन. आणि या महानगरपालिकेत जर आम्ही आता खाली मुली जो आमचे लोक असतील, जी खाली लोकांनी काम केलं, तर आम्हाला पण कळेल आपण या 5 वर्षात किती काम केलं, किती मोटर पडली आणि उद्या येणाऱ्या महानगरपालिकेला आम्हाला काय चित्र बघायला पाहिजे. त्यामुळे आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा, आत्ताच मी युवाची एक सभा ऐकून इकडे आलेलो आहे, प्रत्येक जवळजवळ तिथे 100-200 लोक 5 मिनिटात लोक जमलेली आहे. ह्याचा जर सर्वे केला असता तर मोदी साहेब 400 पार हे नक्कीच करणार, आम्हाला खात्री आहे.
धन्यवाद सर. 400 पारचा नारा जो आहे तो सर्वत्र लावला जात आहे, परंतु कुठेतरी महायुतीमध्ये अजूनही जागा वाटपांवरून तिढा सुरू आहे. त्या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा सुरू असतानाच कुठेतरी पालघर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारीवर नाराजगी देखील पाहायला मिळाली. परंतु आता संवाद साधल्यानंतर सिंधुदुर्ग असू दे किंवा पालघर असू दे, जो कोणी उमेदवार उभं राहील भाजपा त्याला भक्कम पाठिंबा देईल, कारण 400 पारचा नारा हा यंदाच्या वेळी जो आहे तो पार करूनच दाखवणार असं भाजपाने ठरवलेलं आहे. पाहण्यासारखं असेल भाजपाचं यावर काय मत आहे. त्याचबरोबर पालघरचा उमेदवार नेमके निश्चित कोण होतं आणि राजेंद्र गावित यांना उमेदवारी मिळाल्यानंतर ह्यावेळेस तरी ते एका पक्षात राहतात का. धन्यवाद.